2025 ची स्पर्धा नवीन वर्षामधली पहिली स्पर्धा आपण बघतोय। एक जबरदस्त प्रोत्साहन बघायला मिळते या स्पर्धेसाठी। बरेच मान्यवर दाखल होत आहेत। आपण बघतो व्यासपीठामध्ये पहिल्या दिवसाचा विचार करायला गेला तर पहिल्या दिवसामध्ये सुद्धा अप्रतिम असं आयोजन बघायला मिळालं। पहिल्या दिवसाच्या सकाळमध्ये मान्यवर दाखल झालेले होते या स्पर्धेसाठी उद्घाटन समारंभासाठी। आणि आता आगमन होते माननीय श्री विलासजी वाडान साहेब, उद्योजक सातेवडी आणि त्यांचे सहकारी मित्र अजितदादा दोडदुडे। पंचांकडे इशारा येतोय सामन्याला सुरुवात। तर चला आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये चालू होणारा सामना गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा वर्सेस जय हनुमान स्पोर्ट पायगाव यांच्यामध्ये हा सामना होतोय। बघा सकाळच्या सत्रामध्ये जर विचार करायला गेला तर सुपर 3 मध्ये पोहोचणारा आजच्या दिवसामधला स्पोर्ट संघ आहे जीवताडी गिरीश संघ। सलामीची जोडी विजय आणि आर्यन अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय। यापुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे। बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली, अशा प्रकारे पकडला जातोय झेल आणि मिस्टर विजय भोये याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ। कमांड डीजे पहले जा। तर पहिले चेंडू पहिला धक्का बसतोय। आपण बघतोय पायगाव संघाला विजय सारखा एक चांगला फलंदाज बाद होतोय। बघा चांगली सुरुवात म्हणावं लागेल यावेळी गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा चिंचोटी संघाची। पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। मिस टाइम स्ट्रोक होता। फटका बघायला गेला तर बॅटच्या कॉर्नरला लागला होता। अशा प्रकारे स्क्वेअर लेगच्या दिशेला झेलचिच्या रूपाने पहिला गडी बाद होतोय। न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल। चेंडू टाकल्यानंतर सरळ निर्धार चेंडूची सांगता होते। कृपेश थालकर वन डाऊन मध्ये खेळण्यासाठी येतोय। आता मात्र थोडीशी जिम्मेदारीचा क्रिकेट खेळावं लागेल, कारण 4 षटकाचा जर विचार करायला गेला तर 24 चेंडूचा हा खेळ आहे आणि पहिल्याच चेंडूवर विजय भोये सारखा एक फलंदाज बाद होतोय। यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता। चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला। 1 बॉल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी। थँक्यू डीजे। तर पहिल्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर हा चौकार येतोय आणि या चौकाराने श्री गणेश केला जातोय। धावसंख्या धावफलकावर लागली गेली 1 बाद 4 धावा। यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी ऑफ स्टिक वर पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला गेला आणि त्याच्यामध्ये थोडासा कन्फ्यूज झाला फलंदाज, पण तो बॉलचा काहीच संपर्क होत नाही। चेंडू क्षेत्ररक्षकाच्या एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय। निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला। सचिन दळवी काय गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकातील। यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला होता। यावेळी एसटी रक्षक वेट होतोय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 5 धावा। माझ्या मताने चांगली सुरुवात आता तरी मानावी लागेल, कारण एखादी पार्टनरशिप जमावी लागेल। धावा ह्या मैदानामध्ये येतात, परंतु त्या धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये थांबणं हे खूप गरजेचं आहे। तेव्हा यापुढचा चेंडू बॉल बघतोय लॉग लेगच्या दिशेला जातो। क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे। 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते। पंचांकडे इशारा केला जातो। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 6।
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ही नवीन वर्षाची पहिली स्पर्धा चालू आहे. तर दुसऱ्या स्पर्धेचा विचार करायचा गेला तर दुसरी स्पर्धा आपण बघतो जय गणेश गवलीपाडा इथे या असोसिएशनची दुसरी स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि तिकडे सुद्धा बघायला गेलं तर दोन समालोचक आपले जयजी डुकळे आणि प्रदीपजी लोखंडे असे दोन समालोचक त्या स्पर्धेसाठी आहेत. आणि ती स्पर्धेचा सुद्धा आजचा तिसरा दिवस आहे. म्हणजे या वसई तालुका आदिवासी असोसिएशन मधली दुसरी स्पर्धा आपण बघतोय जय गणेश गवलीपाडा येथे आयोजित केलेली आहे. यापुढचा चेंडू पुलटा चेंडू होत आहे. यष्टीरक्षक बीट होतोय आणि बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. पंचांकडून इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने या 5 धावा येतात. 22 आणि नो बॉल. थँक्यू विजय. मी अगोदरच म्हटलेलं होतं की धावा येतात परंतु मैदानामध्ये थांबणं हे खूप गरजेचं आहे. बघा एखादी जरी पार्टनरशिप झाली तरी सुद्धा चांगल्या धावा उभारू शकतात. जर बघायचं गेलं तर आजच्या दिवसामध्ये 87 धावसंख्या ही हायएस्ट स्कोर आहे. कालच्या दिवसामधला बघायला गेलं तर 81 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या होत्या. पण त्याची चेस सुद्धा झालेल्या होत्या. आजच्या 87 धावा सुद्धा चेस झाल्या होत असत्या. एका षटकामध्ये 12 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार आलेला होता. बघूया फ्री हिटचा चेंडू आहे. काय होते या चेंडूवर. यावेळी मोठा फटका येतोय. या स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी चेंडू जातोय. थँक्यू विजय. बघा त्या सामन्यामध्ये जर बघायला तर पीर बाबा पापडी संघाने 82 धावा जमवल्या होत्या. 87 धावांचं लक्ष असताना एका 5 धावाने तो सामना गमवायला लागला पीर बाबा पापडी संघाला. पण बोलतो की ह्या मैदानामध्ये बघायला गेलो तर षटकार लागतात. 200+ षटकार या मैदानामध्ये अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळालेले आहेत. यापुढचा चेंडू हेलिकॉप्टर 60 गोलंदाजी आपल्या पोलात्रामध्ये चेंडू पकडलाय. पण ते दोन विचार होते मारू की नको असा एक प्रश्न पडला होता गोलंदाजाला. मारला असता डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. पण तुझ्या स्टंपवर चेंडू लागला नसता तर मला वाटते धावची पुन्हा एकदा एक धाव आली असती ओव्हरथ्रोच्या रूपाने. थोडासा कन्फ्यूज होता गोलंदाज. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 18 धावा. संकेत भगली हा गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. शतरक्षक येतोय. आणि या चेंडूवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 20 धावा. 1-20 अशी धावसंख्या आहे. चांगली पार्टनरशिप आता मात्र मानावी लागेल. कारण पहिल्या चेंडूवर विजय भोईसारखा एक खंदा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर जिम्मेदारी होती कृपेश आणि आर्यन यांच्यावर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला होता. चेंडू बघा तिन्ही स्टंप दाखवले गेले होते. यावेळी तिन्ही स्टंपच्या बाहेर हा खेळाडू होता. पंचांकडून इशारा येतोय. लेग बायच्या रूपाने 1 धाव येते. या एका धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. मला वाटतं फाईल लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या चेंडूवर. पण तो गोलंदाज बघायला गेला तर थोडासा चालाक निघाला. त्याने अगोदरच बघितलेला होता की फलंदाज ऑफस्टिक सोडून बाहेर निघतोय आणि चांगल्या चेंडूची हाताळणी केली. 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. संकेत भगली काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये सचिन यांनी 6 धावा दिलेल्या होत्या. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. पण तो क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. का जजमेंट आलं नाही. यावेळी झेल पकडण्यासाठी गेलेला होता. चेंडूवर नजर नव्हती बरोबर. वाटते नक्कीच सूर्याचं किरण हे डोळ्यावर आलं आणि हा झेल पकडायला थोडासा मला वाटतं त्रास झाला त्यावेळी फलंदाजाला. तर 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 23 धावा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बघा काय घडतंय. धावचीच्या रूपाने गडी बाद झालेला आहे इथे. ज्याची काहीही गरज नव्हती मी तर समजेन. अजूनपर्यंत 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि चांगली पार्टनरशिप 24 धावांची पार्टनरशिप झाली गेली. परंतु ह्यावेळी 24 धावसंख्या असताना दुसरा गडी बाद होते. कमल डीजे.
डीजे. थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी मानावं लागेल. मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी केलेली आहे चिंचोटी संघाने. जर विचार करायचा गेला तर 2 षटकाचा विचार करायला गेला तर 24 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. जी सरासरी प्रत्येक षटकामध्ये विचार करायचा गेला तर 12च्या सरासरीने पुढे जाताना दिसते. तर आजच्या दिवसात जर विचार करायला गेला तर 24 धावा सुद्धा एक षटकामध्ये जमतात. म्हणून चांगली गोलंदाजी मानावं लागेल. कल्पेश या पुढचा चेंडू बॉल जातोय मिड ऑनच्या दिशेला, लॉग ऑनच्या दिशेला, सीमारेषेकडे येतोय. आणि या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 25 धावा. कल्पेश सापटे हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी संघाकडून. कल्पेश पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू बघा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. यावेळी जर बघायला गेलं तर पायगाव संघाचे खेळाडू थोडेसे कमी पडतायत. तर जर विचार करायला गेला तर तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर एकच षटकार आलेला आहे. त्या मैदानामध्ये बघायला गेलं तर 200+ षटकार या तिसऱ्या दिवसापर्यंत लागले गेले आहेत. कल्पेश सापटे गोलंदाजी मार्कवर, यापुढचा फुलटॉस चेंडू बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या कडे. या सीमारेषे बाहेर जातो 6 धावांसाठी. बघा पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे ते 9 चेंडूसाठी. फेअर डिलिव्हरी असेल. तर 6 धावा येतात. या 6 धावेने संघाची धावसंख्या 31 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा या चेंडूवर आपण बघतोय बॉल मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 32 धावा. कल्पेश सापटे हा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूमध्ये 8 धावा मोजतोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. म्हणजे तिसरं षटक हे चांगला कमबॅक घेऊन येते चिंचोटी संघासाठी. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला होता. बॉल जातोय स्लिपच्या दिशेला. एकच धाव येते या चेंडूवर. तर तिसरं षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया, घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया.
थँक्यू डीजे. तर 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 33 धावा लागलेल्या आहेत. तर शेवटचं षटक असेल 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारतोय जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघ हे थोड्या वेळानंच आपल्याला कळेल. बघूया शेवटच्या षटकातला. आणि हा चेंडू खराब चेंडू मानावा लागेल. यस, पंचांकडून इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. थोडासा खराब चेंडू मानावा लागेल. धावसंख्या 34 झालेली आहे. थर्डमॅन आणि फाईन लेगचं क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर सर्कलमध्ये आहे. पंचांनी पुन्हा एकदा करायचंय. पणांचा इशारा म्हणजे 1 बॉम्बसर चेंडू झालेला आहे असं. तर पहिला चेंडू हा बॉम्बसर चेंडू असेल. बघा पंचांच्या मनामध्ये थोडंसं डाऊट होतं आणि ते लगेच क्लिअर करून घेतलेलं आहे त्यांनी थर्ड अंपायरच्या मार्फत. वॉर्निंग दिली जाईल इथे गोलंदाजाला की 1 बाउन्स चेंडू टाकून झालेला आहे षटकामध्ये. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या आहे ती 34 धावा. यापुढचा चेंडू मला ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता. बॉल येतो मिडअपच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. ओव्हरथ्रो झाला आणि ओव्हरथ्रोचा फायदा होतोय ते पायगाव संघाला. आणि अशा प्रकारे धावून चौकार पूर्ण केलेला आहे ते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. हा चौकार येतोय. धावसंख्या 38 धावा. बघा एक्स्ट्राच्या रूपाने जर धावा आलेल्या आहेत या 2. थँक्यू डीजे. धावसंख्या 38 झालेली आहे. तिसरं षटक मैदान शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. 1 चेंडू टाकून झालेला आहे. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. यार करण्याच्या प्रयत्नात बॉलला दिलेला आहे मिड विकेटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कारण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला चिंचोटी संघाकडून. धावसंख्या 39 धावा. रुपेश गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचा रन आहे. यापुढचा चेंडू खराब चेंडू मानावा लागेल. मला वाटते बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आलेला नाही. नक्कीच चौकार आला असता पण थोडासा फटका चुकलेला आहे यावेळी. आणि नशिबाची साथ यावेळी रुपेश भगळी या गोलंदाजाच्या बाजूने मला तरी वाटते. कारण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला असता. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच लॉग लेगच्या दिशेला सीमा बाहेर गेला असता. ते 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 40. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लगेच चांगली फेकी केली जाते.
एका धावेने संघाची धावसंख्या 41 धावा. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा कमबॅक करू शकतो. इथे चांगली धावसंख्या उभारू शकतोय पायगाव संघ. परंतु या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 43 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या सम्मानजनक होऊ शकते. बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. मिड विकेटच्या दिशेला जातोय आणि या चेंडूवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर षटक क्रमांक 4 संपते. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघता आपण जय हनुमान पायगाव संघाची 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष असेल. तर याच्यानंतर होणारा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर ये वर्सेस साई 11 टोकपाडा. 2 संघ इथे दाखल झाले असतील तर लगेच टॉस बॉक्स मध्ये या. आपण नाणेफेकीचा कॉल उडवून घेऊया. गावदेवी शिलोतर स्पोर्ट ए आणि साई 11 टोकपाडा. तर आपण बघतोय स्वागत समारंभ करतोय इथे जे मान्यवर आमच्या व्यासपीठामध्ये दाखल झालेले आहेत. आपण बघतोय उद्योजक बघतोय सातेवडीकडून माननीय श्री विलासजी वाडात साहेब वाडान साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले आहेत. त्यांच्या जोडीला त्यांचे सहयोगी मित्र अजितजी दोदडे आणि सातेवडी. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय रोहितजी कानात मान्य श्री रोहितजी कानात मडवीपाडा. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय विनायकजी मडवी. असे जे मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये आहेत. पहिला आपण टॉस सोडून घेऊया. चला गावदेवी शिलोतर ये आणि साई 11 टोकपाडा. तर माननीय श्री विलासजी वाडान याच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल उडवतोय. बघा 2 कर्णधार बघतोय आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. आणि टोकपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा टिवरी गावचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर यांच्याकडून आपण बघतोय त्यांना मायेची शाल देण्यात येते. जे आपण बघतोय मान्य श्री विलासजी वाडार उद्योजक सातेवडी. बघा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि मायेची शाल. खरोखरच वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला वेळ दिली म्हणून वाघवा स्पोर्ट टिवरी संघाकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप आभार मानले जात आहेत. सरपंच उपसरपंच चषक 2025 साठी तुमची ही वेळ तुम्ही दिलेला टाइम खरोखरच आमच्या स्पर्धेसाठी मोलाचा ठरेल. त्याच्यानंतर आपण बघतोय मान्य श्री अजितजी दोदडे यांना सुद्धा आम्ही बघूया शाल आणि एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा आम्ही मान सन्मान करणार आहोत.
बघा कुठलीही स्पर्धा ही पार पाडायची असली तर खरोखरच त्याला हातभार लागल्याचं कारण ती हातभार लागल्याशिवाय कुठलीही स्पर्धा पार पाडत नाही. आणि असे हे मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. मान्य श्री विलासजी वाडाल यांना बघतोय, त्याच नंतर बघतोय मान्य श्री अजितजी दोदडे, त्याच्यानंतर मडीपाळे गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व रोहिदासजी कानात यांना सुद्धा आम्ही यांचा सुद्धा भावपुष्प देऊन त्यांचा सुद्धा मान सन्मान करत आहोत. एक मायेची शाळ समोर बघायचा एक कॅमेरा आहे, त्याच्यानंतर एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि एक पुष्पगुच्छ. त्याच्यानंतर बघतोय आपण पुन्हा एकदा विनायक दादा मडवी यांना सुद्धा आम्ही यांचा सुद्धा मान सन्मान करत आहोत. एक आगलं वेगळं असं आयोजन आपण बघतोय टिवरी गावचे सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्या हस्ते आपण बघतोय. विनायकजी मडवी भावपुष्प पुन्हा एकदा सन्मान चिन्ह आणि त्याच्यानंतर दीप गांधी उद्योजक नालासोपारा मान्य श्री दीपजी गांधी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आमच्या व्यासपीठावर. त्यांना सुद्धा आपण बघतोय एक मायेची शाल देण्यात येते, त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. खरोखरच तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला टाइम दिला म्हणून वाघोस स्पोर्ट टिवरी संघाकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही, आभार मानतोय या स्पर्धेसाठी वेळ दिला म्हणून. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया जिथे चालू होते सामना. 46 धावा हे सामना जिंकण्यासाठी बोलवायचे आहे चिंचोटी संघाला. तर 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावसंख्या झालेल्या आहेत. विजयजी भोये हे गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी थोडेसे कमी पडलेले होते, परंतु धावसंख्या बघा 41 धावा 46 धावा ह्या कशा प्रकारे रोखू शकतात हे बघूया आपण. या पुढचा चेंडू चौक शॉट, बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, षटकार. काय फटका खेळलाय कल्पेश सापटे यांनी. अप्रतिम डिलिव्हरी होती, परंतु तेवढं चेंडूवर लक्ष ठेवलं गेलं आणि चेंडूला पाठवलं गेलं स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावा येतात 6 धावेनी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 8 धावा. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, चांगला कमबॅक आहे. निर्धार चेंडूची सांगता होते. आपण बघतोय 46 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागले गेले 8 धावा. 24 चेंडू मध्ये 46 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. जी सलामीची जोडी बघतोय कल्पेश सापटे आणि रुपेश बगळी अशी जोडी आहे चिंचोटी संघाची. चांगले फलंदाज आहेत चिंचोटी संघाकडून, चांगली पार्टनरशिप आहे 8 धावेची पार्टनरशिप. पुन्हा एकदा विजय राऊंड ओव्हरने येतोय. या पुढचा चेंडू आता मात्र पटका फसलेला आहे, सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, यास पकडला जातोय झेल आणि मिस्टर कल्पेश सापटे याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. कमॉन डीजे. रुपेश गोलंदाज उमेश गोलंदाजी मार्क न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विजय काय कमबॅक आहे या सामन्यामध्ये. तिसऱ्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर 2 चेंडूवर कमबॅक होतोय. बघूया शेवटचा चेंडू असेल. या पुरता चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 8.
थँक्यू पंचांकडून एक सूचना येते. तर चेंडू टाकून झालेले पहिलं षटक संपते. 8 धावा येत आहेत. हिमांशू हा गोलंदाजी मार्कवर येतोय. रुपेश आणि उमेश अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडीशी जिम्मेदारी असेल पण तो चांगली गोलंदाजी पायगाव संघाकडून आपल्याला बघायला मिळते. 18 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हिमांशू. यापुढचा चेंडू निर्धार चेंडू असेल. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची. तर पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर जे 3 चेंडू हे निर्धाव चेंडू गेलेले होते. हा चौथा चेंडू ह्या इनिंग मधला निर्धार चेंडू. यापुढचा चेंडू मला वाटते चेंडू सोडला असता तर नक्कीच वाईट चेंडू असता परंतु धावचीच्या रूपाने एक धाव घेण्याचा प्रयत्न केलेला होता. बघूया पंचांनी लगेच थर्ड अंपायर जवळ हा निर्णय दिलेला आहे. पहिली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये जो क्षेत्ररक्षक थोडासा पुढे गेलेला होता गोलंदाजाने चेंडू पकडला आणि लगेच स्टंपला लावला होता. बघूया काय होतंय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 8 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. तर मला वाटते धावचीच्या रूपाने हा गडी बाद आहे. ज्यावेळी चेंडू स्टंपला लागलेला होता त्यावेळी बॅट ही थोडीशी हवेमध्ये होती आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने दुसरा गडी बाद होतोय. उमेश हा फलंदाज बाद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मंगेश बगळी. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा चिंचोटी संघाचा. धावसंख्या आहे ती 8 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला हिमांशी याच्याकडून. पुढचा चेंडू या पुढचा चेंडू बिगिट केला जातोय. बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. षटकार येतो. या षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र सन्मानजनक होते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 14 धावा. यापुढचा चेंडू वन्स मोर. चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. तर बॅक टू बॅक 2 षटकार रुपेश बगळे याच्या बॅट मधून येतात आणि संघाची धाव संख्या धावफलकावर लागली गेली 20 धावा. बघूया हॅट्रिक होते की काय. या पुढचा घुटनात एक तमाशा देख षटकार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चांगला चेंडू मानावा लागेल. यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता. तर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 20 धावा. या पुढचा चेंडू बघूया. ऑफस्टिकवर पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. 46 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 20 धावा. अजूनपर्यंत 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जी सरासरी मेंटेन करायची आहे, 26 धावा जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक धावा षटकामागे 13च्या सरासरीने या धावा जमवाव्या लागतील. पहिला गाव माझा जांभरी वटा हिरवे हिरवे झाडांची. कृपेश गोलंदाजी मार्कवर येतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. या पुढचा चेंडू बॉल बघतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मंगेश याला 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 21 धावा. 11 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी संघाला एका बाजूने जर विचार करायला गेला तर रुपेश बगळे सारखा फलंदाज. या पुढचा चेंडू फुल टच चेंडू. बैल मुझे मार. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. बदल जाऊन जायलाय माझे गावान बिल्डर आयलाय. पण आता बदल जाऊन जायलाय माझे गावान बिल्डर आयलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला त्याची जागा दाखवून दिलेली आहे. यावेळी रुपेश बगळे आणि रुपेश बगळे याच्या बॅट मधून निघालेला 3रा षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली यावेळी 27 धावा. 10 चेंडू आणि 19 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. कमबॅक केलेला आहे यावेळी आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी संघाने. हे षटक मला वाटते या सामन्याचा टर्निंग पॉइंट चढू शकतोय. या षटकामध्ये समजेल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पडतो. यावेळी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल पकडला जातोय. अशा प्रकारे गडी बाद होताना दिसतोय. चांगला फलंदाज बाद होतोय. थोडीशी ताकद कमी पडली गेली यावेळी मी तर म्हणेन. रुपेश सारखा फलंदाज बाद होतोय. चांगला कमबॅक करतोय की काय यावेळी जय हनुमान पायगाव संघ येणाऱ्या काळामध्ये समजून जाईल. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. अन जावय बापू करतान रेतीचा धंदा. 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 एसटी नवरा आयलाय गो.
तर थँक्यू डीजे. 27 धावा या धावफलकावर लागलेल्या आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. चांगला कमबॅक बघायला मिळते. कृपेश याच्याकडून 3 चेंडू टाकून झालेले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झाले आहेत. कृपेश यांचे पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. यापुढचा चेंडू बॉल बघतोय आपण. लगअपच्या दिशेला येतो. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागेल मी तर म्हणेन, कारण मंगेश बगली सारखा एक फलंदाज आहे ज्याला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. कृपेश पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. बघा पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे यावेळी चिंचोटी संघाला. बघूया मंगेश याच्या बॅट मधून येतोय की काय. या पुढचा चेंडू घुटला ते एक तमाशा देख. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावेसाठी. चांद राजा तुर भावा माझ्या तुर ध्यान ठेव धन्यावर. चांद राजा तुर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र षटकार येतो आणि षटकाराने धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 34 धावा आणि गुणलेखाकडून माहिती येते 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील 12. सहा चेंडू आणि 12 धावेची गरज. थँक्यू डीजे. बघा स्ट्राईक चेंडूवर जर विचार करायचा गेला तर सचिन हा आहे जो नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. तर शेवटचा षटक गणेश. यापुढचा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 35 धावा. 6 चेंडू 11 धावेची गरज. यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला. चेंडू जातो. 2 क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बघा झालेले आहे चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. मी तर म्हणेल हा चौकार अडवायला पाहिजे होता, कारण बघायला गेलं तर धावा हे 11 धावा पाहिजे होत्या. जरी 2 धावा वाचल्या असत्या तरी सुद्धा सामन्यामध्ये रोमांस आला असता, परंतु तसं काय होत नाही. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार येतात आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. काय फलंदाजी यावेळी सचिन दळवी याच्याकडून बघायला मिळते. या पुढचा चेंडू कमबॅक केलेला आहे. कमबॅक करावा लागेल. जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघाला आपण बघितलेला होत्या मागच्या सामन्यामध्ये पीर बाबा पापडी संघाला 12 धावेची गरज असताना 5 चेंडू मध्ये 6 धावा झाल्या नव्हत्या. या पुढचा चेंडू गलेमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव काढली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 44 धावा. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. एक जबरदस्त सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. पुन्हा एकदा अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतोय. चिंचोटी की पायगाव, बघूया येणारे 2 चेंडू. मंगेश बगली सारखा फलंदाज असताना हा चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हा येतो विजयाचा षटकार. साजण माझा झाल्या तिन्ही साजा करून शिर
मॅन ऑफ द मॅच मिस्टर रुपेश भगळी 19 धावा धावसंख्या चेस करतात.